जे आहे ना, आम्ही आता काढलेलं दूध जे आहे ते आम्ही म्हशीला पाजून दिलं. म्हणजे काय असतं याच्यामध्ये, चीक जो असतो म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे जे प्रोटीन, कॅल्शियम, म्हणजे वरतून जे चढवायचं कॅल्शियम आपण म्हणतो त्याला, की आपण कॅल्शियम आय व्ही चढवायचं वगैरे, त्याची गरज नाही पडत. आणि म्हैस थोडीशी तुमची जी प्रेग्नन्सी काळात ती जी पूर्ण तिला जे डिफिशियन्सी झालेली असते आणि बच्चू जो बाळ झालेलं असतं त्यात तिची खूप सारी एनर्जी वेस्ट झालेली असते आणि म्हैस एकदम थकलेली सारखे करते किंवा रवंत बरोबर करत नाही, चारा खात नाही. तर 2-3 दिवस जे तुम्ही पहिले जे अर्धा अर्धा दूध जरी काढलेलं असलं तर ते पाजून द्यायचं. आणि ज्या दिवशी तुम्ही पूर्ण डाऊन करता तर त्या दिवशी पण तुम्ही थोडंसं मॅक्झिमम दूध पाजायचा प्रयत्न करायचा. आणि काही जणांचं म्हणणं असतं की बाबा समजा त्याची ॲसिडिटी वाढते, पण ॲक्च्युअली प्रोटीन लेवलच एवढी आहे व तर पोटामध्ये जे ॲसिड्स तयार झालेले आहेत, तर ॲसिड आणि ते प्रोटीनच्या भानगडीमध्ये म्हशीचं जे इंटेस्टाईन आहे किंवा आपण म्हणतो की पोटामध्ये जे सॉफ्ट टिश्यूज जे आहेत त्या ॲसिड्स त्यांना काही इजा पोचवत नाही. आणि हे जे प्रोटीन गेलेलं आहे तुमचं तिच्याच दुधापासून, तर त्यामध्ये ॲसिडिटी वाढायचा काही विषयच नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही म्हशीचे मेंटेन जे आहे तर ते गावरान पद्धतीनं चारा, ढेप, मक्का चुरी यामध्येच मेंटेन म्हशी जर ठेवल्या तर तुम्हाला मेडिसिनची कमीत कमी गरज भासते. आणि त्यामध्ये मग तुमचा जो खर्च आहे मेडिसिनमधला तो थोडासा कमी करू शकता तुम्ही. पण तुम्हाला मग ह्या गोष्टी थोड्याशा फॉलो करायला लागतात. यामध्ये आम्ही पण नवीनच शिकलो. तर ह्या गोष्टी तुम्ही शेतकरी मित्रांनो समजून घेण्याची खूप गरज आहे. सुबोध डेअरी फार्म, मेहकर, अंजनी. धन्यवाद.